नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत असं सांगणार आहे की मे महिन्यापासून काही लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे। आता तुमचं तर नाव याच्यामध्ये नाही आहे ना, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा लाभ मे 2026 पासून अनेक महिलांचा बंद होण्याची शक्यता आहे। ई-KYC पूर्ण केलेली आहे का, लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे का, हे लगेच तपासा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा लाभ काही महिलांचा बंद होणार आहे। हो, 1 मे 2026 पासून अपात्र महिला किंवा ई-KYC न केलेल्या महिलांचा 1500 रुपयांचा लाभ कायमचा बंद होणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून याबाबतचे संकेत दिलेले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC साठी शेवटची संधी दिली असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। ई-KYC दुरुस्तीसाठी सरकारकडून 30 एप्रिल ही शेवटची संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर ई-KYC केलेली असेल आणि त्यामध्ये काही चुका असेल तर आताच दुरुस्त करून घ्या किंवा पुढील महिन्यापासून तुमचा 1500 रुपयांचा लाभ नक्कीच बंद होईल। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना आणली होती। अल्पावधीतच या योजनेने चांगला प्रतिसाद मिळाला। कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, पण सरकारकडून त्यासाठी काही अटी टाकण्यात आल्या होत्या। राज्यातील काही महिला निकषात नसतानाही अर्ज केला आणि प्रत्येक महिला या योजनेचा लाभ घेतला। यामुळे सरकारला आतापर्यंत कोट्यावधीचा फटका बसलेला आहे। पण आता सरकारकडून ई-KYC करून पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंत पहिल्या टप्प्यात सरकारने ई-KYC केली, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दुरुस्तीची संधी दिली होती, पण आता पुन्हा एकदा 1 महिन्याचा वेळ सरकारने वाढवला आहे। आता 31 एप्रिल ही अखेरची तारीख सरकारकडून देण्यात आलेली आहे, पण फक्त ही संधी दुरुस्तीसाठीच मिळालेली आहे। नव्याने ई-KYC करता येणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-KYCची प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडल्याने लाभार्थ्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। ज्या महिलांनी ई-KYC केली नाही त्यांचा लाभ कायमचा बंद होणार नाही किंवा ई-KYC चूक दुरुस्ती केली नाही त्यांचाही लाभ बंद होणार नाही। ज्या महिलांनी ई-KYC केलेली आहे पण त्या निकषात बसत नाही त्यांचाही लाभ मे महिन्यापासून बंद होणार आहे। याबाबत माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे की मिळालेल्या माहितीनुसार 70 लाख महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे, पण त्यात तुमचं नाव तर नाही ना। त्यासाठी लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या सरकारी संकेतस्थळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही हे तपासता येईल। त्यासाठी त्या संकेतस्थळावर आधी लॉग इन करा, त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका। ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर लाभार्थी यादीत अथवा अर्जाची स्थिती या पर्यायावरती जा। आधार क्रमांक अथवा अर्ज क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही लाभार्थ्यांच्या यादीत आहात की नाही हे तुम्हाला तिथे समजणार आहेत। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या लाडकी बहीण योजनेबाबतच्या पीक विमाबाबतच्या बातम्या मी नक्कीच घेऊन येत असते आणि त्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।